मनोज जरांगेंचं शिष्टमंडळ हे आज सकाळीच मुंबईत पोहोचलेलं आहे। दादरमध्ये सध्या जरांगेंच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू आहे। बैठकीनंतर आंदोलनासाठी मुंबईतील मैदानाची पाहणी सुद्धा केली जाणार आहे। शिवाजी पार्क, बीकेसी आणि आझाद मैदान या तीनही मैदानाची पाहणी केली जाईल। 26 जानेवारीपासून मनोज जरांगेंचं मुंबईत उपोषण आंदोलन सुरू होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या मैदानांची पाहणी करण्याकरता जरांगेंचं शिष्टमंडळ मुंबईत पोहोचलंय। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडून। भूषण, आता जरांगेंच्या शिष्टमंडळाची बैठक सुरू असल्याचं कळतंय, नेमकं बैठकीत काय चर्चा होतीये? नक्कीच लागवी मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ मुंबईत आलं आहे। त्यांची बैठक सुरू झालेली आहे आणि त्यांनी प्राथमिक चर्चेनं त्यांच्या मुख्य बैठकीला सुरुवात झालेली आहे। साधारण 20 जानेवारी 2024 रोजी मनोज जरांगे पाटील हे जालनामधून मुंबईकडे कूच करणार आहेत। त्यांच्यासोबत असंख्य त्यांचे आंदोलक देखील असणार आहेत। त्यामुळे संपूर्ण आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्या संपूर्ण आंदोलनाला नेमकी कोणती मुंबईतील मैदानं ही त्यांना द्यायची आहेत या संपूर्ण विषयावर त्यांची चर्चा सुरू होणार आहे। मुंबईतील 3 प्रमुख मैदानं त्यांनी सध्या चर्चेसाठी इथे मांडलेली आहेत। एकंदर दादरमधील शिवाजी पार्क मैदान, आझाद मैदान तसेच बीकेसी मधील MMRD मैदान ही 3 प्रमुख मैदानं आहेत। या 3 मैदानापैकी कोणतं मैदान हे सोयीचं असेल, कोणत्या मैदानावर आंदोलन करण्यास देखील परवानगी मिळेल, संपूर्ण विषयावर चर्चा होणार आहे। एकंदर जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील 20 तारखेला निघाल्यानंतर साधारण 15 ते 20 दिवसांच्या अवधीनंतर ते मुंबईत पोहोचतील असा एक अंदाज वर्तवला जातोय। त्या संपूर्ण संपूर्ण एकंदर आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी, एकंदर मैदानांची संपूर्ण नियोजन करण्यासाठी सध्या ही बैठक सुरू आहे। सध्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। भूषण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। ही दृश्य आपण पाहतोय, मुंबईतील काही मराठा समाज कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। जसं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं होतं की माझं शिष्टमंडळ हे मुंबईत पोहोचणार आहे, मुंबईतल्या कार्यकर्त्यांनी त्यांना सहकार्य करावं, त्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा होतीये। शिवाजी पार्क, आझाद मैदान आणि बीकेसी या 3 मैदानाची पाहणी जरांगेंचं शिष्टमंडळ करणार आहे। पण मैदानांची पाहणी करण्यापूर्वी शिष्टमंडळ सध्या चर्चा करतंय, बैठक घेत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।